तर नमस्कार मित्रांनो, आज लवकर उठलो आहे कारण की जाणार आहे चरणमध्ये. चरणला जाऊन रिसीट आणायचे, त्यामुळे लवकर उठले. असं आवरून आता निघाले चरणला. चरणात गेल्यावर दाखवतो. रस्ता काय हो एक नंबर केलाय की, त्यामुळे कसं आमचं फादर काय ऐकतच नव्हतं. 80च्या स्पीडनं गाडी चालवायला बघा, असा रोड झालाय, एक नंबर झालाय का नाही. आम्ही निघालो गोटकिंडी मार्गे, कारण की आष्ट्याच्या पुढं रोडचं काम करायचं राहिले नाही, त्यामुळे गोटकिंडी मार्गे जावं म्हटलं. शिराळ्याला जाताना या पुलावरून जाताना दोन्हीकडे 2 साप दिसले. त्या सापांना म्हटलं जातो बाबाने, आल्यावर तुम्हाला भेटतो. कसा आहे रोड तो शिराळ्यातनं वरती कुकरोडाकडे जाताना असा 2 डोंगराच्या मधनं रोड आहे बघा. कसा दिसतोय रोड, 2 डोंगराच्या मधनं आहे का नाही. कुकरोडाकडं खुर्दकडे जाताना ह्यो आम्हाला घाट लागला. आमची गाडी काय या घाटावर चढायला नाही म्हणत होती. आम्ही ऐकतोय, आम्ही चढवलीच कशी पण करून. थांबा जरा, तुम्हाला आता घाट दाखवतो. घाट बघा कसा आहे. मग आलो चरणमध्ये. चरणमध्ये आल्यानंतर आता कॉलेजसमोर गाडी लावून आता वर्गात जाऊन बसणार म्हटलं. ह्या पोरांमधलं कोणच माझ्या ओळखीचं नाही, त्यामुळं आपला गपगार एका साईडला बसलो. कॉलेजमधनं रिसिट घेऊन आलो तवर ह्या दिदीनं आमच्या पप्पांचा इथे सर्वे केला. माझा नंबर शेडगेवाडीमध्ये MH हायस्कूलमध्ये पडलेला. एक हायस्कूल बघितलं. कॉलेजला म्हटलं टाटा. हिरव्यागार डोंगराकडे बघत म्हटलं भेटतो आता 11 तारखेला. व्हिडिओ जर आवडला असला तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.